त्यांनी एकटंच चहा प्यावं लागते. कसं सांगू का? सांगू आता ह्याच्या पुढलं का देवापासून आपण लांबलो सांगून जातो. दुसऱ्याच्या दुःखामध्ये मी का बोललो ध्यान ठेवा. दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपल्या मनाला आनंद वाटणं हे मानवाचा महापाप मोठा आहे. महाराज ध्यान देऊन ऐकू नका का. दुसऱ्याचं वाईट झालं ओळखायचं की आपलं वाटोळं झालं. कुणाचं? आपलं वाटोळं झालं. का? ह्या संसारात असंच आहे. संसारात सुख नाही म्हणलो मी तुम्हाला सांगितलो का. संसारात सुख नाही पण संसार सुटत नाही. ह्याच्या पुढलं सांगतो. संसार झाला नाही लिहून ठेवा. संसार झाला नाही होणार नाही. आज सुद्धा नाही आत्ता सुद्धा नाही. नाही म्हणजे खरा नाही. खरा नाही म्हणजे कसा आहे? खोटा आहे. खोटा आहे पण तो आपल्याला खरा वाटला. जी वस्तू खोटी आहे ती वस्तू खरी वाटते की दुःख देते. ते व्यवहारातली राहो, समाजकारणातली राहो, राजकारणातली राहो, परमार्थातली राहो. जी वस्तू खोटी आहे तिला आपण खरं मानलो दुःख झालं. आता तुम्हाला उदाहरण सांगतो. काय झालं? उन्हाळा असा होता. नायगावला बाजारात रोजी फायबरचे साप आलते विकायला. सापावनी साप बघतील तर कुणाला बी सापच आहे वाटायचं. आणि त्याला सुंदर बनिल तर एक चावी बनिल एक बटन बसील तर ती चावी देऊन बटन दिलं की सळ साप पळायचा, फडी काढायचा, जिब्या काढायचा, फुस करायचा. त्या ग्रस्ताने विचार केले उन्हाळ्यामध्ये लेकर उन्हात फिरणे घरातच खेळा म्हणून एक घेतलं. घरला गेला. त्याची 95 वर्षाची माय होती. बाजूवर झोपली होती. ही लेकरे गेले की चावी दिले. लाईट गेलती. तिनं कवार मोकळं खिडक्या मोकळं करून म्हातारी उभं पडेल. ते बिचार 95 वर्षाचं पिकलं पान झालेले अंगावरलं कातड झुरळ्या पडेल. त्या एवढं वयस्कर आहे. 95 म्हणजे कमी आहे का? या लेकरानं चावी दिलंय आणि एकानं बटन दाबलं. ते कवाड उघडा असताना सरप गेलं म्हातारीच्या पुढे. म्हातारी झोपलती. म्हातारी झोपलती. एका लेकरानं बसलं नाही. आजी साप. झोपलेली म्हातारी उठून बसली आणि हात लावून बघते तर काय फडा काढलाय नागानं. म्हातारीनं पलंगावर साप म्हणजे माझ्याकडे काय बघलं. म्हातारी नेली. साप होता का? साप होता का? नव्हता. साप खरा होता का खोटा? खोटा होता. बरी म्हातारी मेली. खोट्यावर खऱ्याचा भात झाला. तसं संसार लटकाय खोटा आहे. आपल्याला काय झालाय? खरा वाटलेला आहे, भात झालाय. मग आपण बी मरणार आहोत. म्हणून संतांनी सांगितले संसार लटकाय खोटाय तरी आपण त्याला खरा मानला म्हणून दुःख आहे. या दुःखाची निवृत्ती अवस्था करायची असेल तुम्हाला एक सांगून जातो. ध्यान ठेवा. काही जीवनातल्या गोष्टी सांगतो तुम्हाला. असून समाधान नाही नसून समाधान नाही. मान्य आहे का? असून समाधान नाही नसून समाधान नाही. कसं सांगतो तुम्हाला. पोरगा असून बी समाधान नाही. पोरं असणारे बी रडलेल्या ती बी पंढरपूरच्या यात्रेला आहे आणि पोरं नसणारे बी यात्रेला आहे. दोघाला बी विचारा तुम्ही. बाबा वय झाले कशाला राव पंढरपूरला? काय सांगा माय. पांडवासारखे 5 पोर आहेत. एक धड नाही भाराभर चिंध्या कोंबड ठणलनाथ. पक्कड 5 पोर आहेत. काही जण आमच्या माय मावल्या आळंदी पंढरपूर मन्नू स्वामीला चलत पायी. कुणी म्हणलं माय चप्पल लेवा की. काय करा महाराज. पांडुरंगाची कृपा व्हाव का नाही. कसलं कावना जांभळावणी जन्माव का नाही. हिला नाही म्हणून यात्रेत आहे त्यानं. असून दोघं बी समाधान नाही. असून समाधान नाही. पैसा असून समाधान नाही. पैसा नसून समाधान. पोरगी असून समाधान नाही. पोरगी नसून समाधान नाही. बायको असून समाधान नाही. बायको त्यालाच वाटायला का हाय का नाही. मला त्याला काय भेव. शिवार शिवार
मग एकच काम करा, तुम्हाला सांगू का, करतो म्हणलं तो सांगतो, जन्माचं वाटोळं करून घेऊ नका. एक काम करा, काय बी करा, राजकारण करा, समाजकारण करा, धर्मकारण करा, परमार्थ करा, बरं एकच काम करा, तुमच्या पाया पडून सांगतो, देवाला धरून करा. काय म्हणलो तुम्हाला मी, काय करा, देवाला धरून करा. आणि देवाला जर सोडून केलो, तुमच्यात देवा जर अंतर पडणारा मध्ये घुसले म्हणून समजा. काय घुसतंय माहित आहे का तुम्हाला, काय घुसतंय, काय घुसतंय मध्ये. आता माझा हात चिटकून आहे, काय घुसल का हो, घुसलं. असंच आहे महाराज, देवाला धरून जर असं राहिलो, मध्ये काहीच येईना, काय येईना, विघ्न येईना, दारिद्र्य येईना, काही काहीच मध्ये येऊच ना महाराज. नक्कर फाकलो, मध्ये घुसलो म्हणून समजा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 4-5 भाऊ आहेत, एका जागी कुटुंब आहे, कुटुंब एका जागी आहे. मग एक बाई पुढे आली की दुसरी बाई म्हणते, कसं आहे, काय आहे, ते बरं आहे. ते रात्री कुरकुर कुरकुर ऐकल्यानं वाटलं, होय लईच बोललेली ते धाकटी, काय करा, तुला कळणार काय, तुझ्या नवऱ्याला मास्टरची नोकरी आहे, उघड नाही गावला घर कर की, बक्कळ म्हणलाले हवे, ते कुठे येड ऐकू लागले. मग तिनं पुढे गेली की दुसरी येते आहे, तिनं म्हणते काय म्हणला, ते येते आमची वडील जाऊ, काय की नाही गावला बंबईला राहा म्हणा, बंबईला हो का. म्हणजे फाक कसं घरामध्ये झालं की मध्ये विघ्नेश येतात, तसंच आहे महाराज. आपलं देवाचं ना आपलं एकजूट झालं की मध्ये घुसतच ना. आणि गंमत आहे, पुरुष मंडळ तुम्हाला सांगणार, तुमच्या पायापुढे एवढे लोक काय करा, काय बी करा, संसारावर ध्यान ठेवा. ज्याचा संसार चांगला आहे त्याचाच परमार्थ चांगला आहे, हे ध्यान ठेवून चला. मी तुम्हाला नुसता परमार्थ करू नका, ज्याचा संसार नंबर 1 आहे त्याचाच परमार्थ नंबर 1 आहे. आपल्या संसारात आपदा आली की परमार्थ घडत नाही, करू शकत नाही आपण, म्हणून काय बी करा, पण तुम्हाला तेवढं जजमेंट नाही, खरं करावं संसार. आमच्या माय मावल्याने वारवा गिन्या माहीत लबाड बोलणार नाही महाराज, तुम्ही लई बोळ्या, तुम्हाला काही जमलं नाही, तुम्हाला होय व म्हणलं की गाबडं होऊन बसता. तुमची किती मिशा राखू द्या हो, गाव जरी लटलट कापू लागलं, गल्ली जर थरथर कापू लागली, मिश्यावर तसल्या मिश्यावाल्याच्या हाताखाली आमच्या माय मावल्याला आणल्या. माय मावल्याला माहितच आहे ह्याच्या मिशा ताका त्यांच्या हाताच बुडवायच्या कामाच्या. तुम्हाला नाही सांगलं मी, तुम्हाला घडल्यानं सांगतो. तुम्ही जेवायला जर बसलो आणि आपल्या मालकीने म्हणले काय ग काय होय व जर म्हणली 2-3 हजाराला बुडू नको, काय तर आणावं लागते तरच होय व म्हणते. काही आणायचं नसलं तर दुपारून दळून तर आणायचं राहते, होय व. म्हणून सांगलो तुम्ही लई भोळ्याव, कसे भोळ्याव सांगतो तुम्हाला, सांगतो. आता तुम्ही मोठे माणसं आहो, माझ्यासारखा एक गरीब गेला, मालक पाटील काय रे बैल रिकामी आहेत का, आहेत नाही, नकर मध्ये एकरभर होतं, बैल मिळण्या गेल्या आणि ट्रॅक्टरला वाट नाही म्हणून बैल, अरे 8 रोज झालं बैल बसून आहेत, जा फिरून घे. लगे म्हणते 1-2-3 तुमच्याकडे खात म्हणता का गौर म्हणता, तुमच्याकडे खात हो, खतच म्हणता का गवर, गवर गवर टाका होतो 4-5 होते. गाडी आहे का, अरे बैल बी आहे, गाडी बी आहे, जा घेऊन फिरून टाक. नकर तिथवर जाते ना, मालक बोला की पेरायचा माणूस नाही ग म्हणला तर तुमचा गडी काय करू लागला, अरे गडी बी घेऊन जा. काय दिलं गड्याने, बैल दिले, गाडी दिली. अरे 1.5 लाखाचा गडी ठेवलं, ते 1.5 लाखाचा गडी बी पेरायला दिला. बघा आमची माय माऊली, बघा सकाळच्या पारी तुम्ही बसा एका जागी, दोघं नवरा बायको
पुढून माणूस उद्या ही बाई ओळखीती आहे. तुमच्या पाया पडत्यावर त्या वेळेला अंगठ्यानं तुमच्या पिंडीला कसा कर जावी काय आलं व आलं येऊ दे. मोटरसायकल माग आलं येऊ दे ग. पंक्चर झालंय म्हणावं. पंक्चर झाले कसं म्हणा येते ग. अग एक्सिलेटर तुटले म्हणा. अगं त्यानं बघताय ग एक्सिलेटर गिअर बिघडल्यात म्हणावं. गिअर हे हुशार आहे. तुम्ही निवळ भोळ्यावरून सांगलं संसार करावा तर आमच्या माय मावल्यानं. तुम्हाला सांगू का तुम्हाला जर संसार तशाच पद्धतीने करायचा तर मी सांगतो करतो म्हणतो सांगतो नसता सांग माय. तुम्ही उगायला तुम्ही इकडे लक्ष द्यायचं नाही. हे त्याचा विषय पुरुष मंडळाचा. हा बोला सांगू का नको. हे नाही त्या कर्ज झालेली बैल हा तुम्हाला सांगतो संसार गड्याने कसा करावा सांगतो. तुम्हाला गंमत सांगतो. सकाळच्या पारी उठलं तोंड धुवलं आंघोळ करून बी न पिलो तर पिलो चहा पिऊन नक्कर बाहेर जाऊन याचं गावात आणि घरला याचं. तुम्हाला सांगू पुरुष मंडळ ध्यान ठेवून बघा माझ्याकडं तसं करा. जाऊन फिरून यायचं एक 5-10 मिनिट फिरून यायचं. आल्याबरोबर घरामध्ये आपल्या ही दोन्ही हात आपल्या दुसकीला लावायचे. असं वाकून बसायचं खाली मान घालून. असं खाली मान घातल्यावर आपली बायको काय म्हणे लगे येते. अबो काय झालं व कुणी गावातल्यानं काही म्हणलं का. बोलायचंच नाही. लगे तिला हृदय भरून येते. काय झालं व काय पोट दुखलं नाही का. बोलायचंच नाही. डोसकं दुखलं काय चक्कर येऊ लागल्या. बोलायचंच नाही. मला बोलणं का गेला लोक वरी बघा की वरी मानच करायची. लगेच तिचे डोळ्यातून आसरू बाहेर पडतात. काय झालं मला सांगा. लय वगळे रोग निघाल्यात व झटके उडाल्यात मला धोका होईल. बोलायचं मला बोलला तर कुणाला बोलता नगर मला बोलावं. जेव्हा माझी शपथ आहे. काय झालं काय व्हायचंय. नर्सीच्या सावकाराचे 5,000 रुपये घेतला. आज नर्सीला आले की शर्टाला धरून उभा करतो म्हणले. आता मला 5,000 कुठून देऊ. मी घाबरून गेलते मायलई. 5,000 आता लक्षाच्या मायजवळून घेऊन देते म्हणते. लक्षाच्या मायजवळ हिच्या जवळच नसतात. लक्षाची माय बीन हिने बी एकाच कालेला शिकलेल्या. मग इथूनच म्हणते आहे लक्षाची माय अक्का बोल की. बोल माय बोल. काही नाही आमच्या मालकाला एक 5,000चं काम पडले दे की. तुझा नवरा मटा जड आहे माय. तुझ्या बापाच्या घरचे द्यायचे हिनं देणाऱ्या तुला का लावलीस ना. बरं हिनं म्हणणार बघ ते हिनं देणार गेलं तर म्या देते दे म्हणते. दे म्हणल्यावर मग हिनं काय करते ह्याला गोड बोलत बोलत घरात जाऊन इकडं तिकडं जाऊन मुगाच्या डाळीच्या डब्यात ठेवलेली 5,000 गुंडाळून ठेवलेली घेते हातात आणि तेव्हा आण जाते. त्याच्या तिच्या पैसे नकर बसले घेतात तेच पैसे घेऊन येत्या. लोका तुम्हाला लोक 5,000 तुम्ही गडी. आता लक्षाच्या माईच्या घरचे पैसे आहेत का आपल्या घरचे पैसे आहेत. कशांवर किताव कशांवर किताव वळखायचं सांगतो. संसार कसा करावा लागते काय करायचं ते पैसे आणून दिले तिनं. त्या पैशाचा वास घ्यायचा. मुगाच्या डाळी ठेवल्या का हरभऱ्याच्या डाळी ठेवल्या. आपल्या घरचे पैसे आपल्याच घरचे. असं केलं तर संसार होते महाराज. नसता महाराज होय हो म्हणलं की झालं झाडा गाबुडा. अहो गाबुड होण्याची लई प्रकार आहेत हो. कसलाही माणूस राहू द्या हो. लेकराला मांडीवर घेतली आणि आपलं जेवण झालं. तिनं गडी उठला. तिनं चिमटी त्या पिल्ल्याला लेकरा चिमटीला तळ 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 रडते ते लेकरू. हिनं म्हणते हो का व पिल्ल्या तुमच्याकडे बघून रडला म्हणले की त्याला म्हणते ये
माझा वा पिल्लू झालं का मुलं बस म्हणलं की बस डबल दिलं की नाही गावकर सुटला. माणसाचा जन्माचं वाटोळ झालं म्हणून संतांना सांगितले अरे तुला जन्म चांगला मिळाला एकासाठीच मिळाला कशासाठी पुन्हा तुला जन्म नाही. पुढच्या जन्मामध्ये तुला भजन करता येणार नाही. दुसऱ्या जन्मामध्ये तुला मंडपात कोणी येऊ देणार नाही. समजा कुत्रा आता इथे येऊ देता का कुत्र्याला तुम्ही धोंडे घालून बाहेर काढता मग बोला माणूस आला तर कोणी बाहेर जा म्हणेल का. अरे एवढा मूल्यवान देह आहे पवित्र आहे. मग माऊली म्हणतात काय म्हणतात मग कुण्या दे आणि या विवेकाने विचार करा पुन्हा जन्म नाही. पुन्हा भजन करता येणार नाही. दुसऱ्या जन्मामध्ये अन्नदान करता येणार नाही. दुसऱ्या जन्मामध्ये परोपकार करता येणार नाही. दुसऱ्या जन्मामध्ये आनंदाचे डोळे चाकता येणार नाही. दुसऱ्या जन्मामध्ये सुख दुःख कळणार नाही. एवढाच मूल्यवान निवान देह मिळालेला आहे. या देहाचं मातेर करू नका. मातेर केलं महाराज आपण कशामध्ये केलं. चांगला बसा अर्पण बाळकोण चुलीवर भगवणी ठेवल्या वाट नका. मला चहाचं आदनच आले वाटायला. ध्यान जेव्हा मी काय बोलायला होते लक्ष राहू द्या. मी तुम्हाला सांगतो त्या संसारात तुम्ही आम्ही अडकलो म्हणून संतांना सांगितले एकच काम करा काय बी करा कुणा धरून करा. काय बी करा पण कुणा धरून नाही. जर देवाला धरून केलो तर अंतर पडते. अंतर पडले की घरामध्ये धुई शिरते आहे. तुम्हाला धुई म्हणता काय म्हणता तुम्ही इकडे राजू महाराज काय म्हणता धुई म्हणता काय म्हणता. अहो हिवाळ्यात पण ना का हो धुयारी म्हणताव का. धुवारी का वा दुहारी. दुहारी काय पडल्यावर काय जाते काय जात काय नुकसान होते शेतकऱ्याची धुवारी ना. कशाच तुरीच हरभऱ्याच सगळं जाते. प्रत्येक धुयारीनं जाईना. धुयारीचे दोन जाती आहेत. एक पान धुयारी आहे आणि एक जाळ धुयारी आहे. जाळ धुयारी पडली रे निघाला काटा. तसंच आपल्या संसारात बी धुयारी शिरते मध्ये कवा कवा. आता मी तुम्हाला क्षमा मागून बोलतो. तुमच्या घरचं सांगू का माझ्या घरचं सांगू. नाही त्यांच्या मनावर माझं काही नाही. मला दोन्ही बी येते. हा वार पटेल डोकाचा ऐका वाटते नाही. किती गंमत असं हे लगे माऊली म्हणले तुमच्या घरचं सांगा. सवच लागून गेल्या लोकांच्या घरचं ऐकायचं.
बघा नाही बरोबर आहे महाराज. तुम्ही बघा कीर्तनाला कटाळा येते. कीर्तन संपल्यावर 2-3 बाया बसू द्या. तिनं अशी केली, हिनं अशी केली, तिची माय तशी होती, हिचा नवरा असा होता. सांगा की म्हणतात. लोकांचं म्हटलं ऐकायचं ना. आपल्या घरचं इच केल्यावर तुमच्या घरचं सांगितल्यावर कसं करतात? बरं जाऊ द्या. त्याची इच्छा आहे. कुणाच्या घरचं? माझ्या घरचं. आता सांगतो माझ्या घरचं. सांगतो मी 2 महिने बाहेरच होतो जनार्दन कीर्तनाला. घरलाच गेले नाही. त्या गावून त्या गावला. घरला गेलो. घरला गेला पायजवाला पाणी दिले. घरचे बसलो. मी असा बसलो की आमची त्याला का हसू आले. आता आमची म्हणजे तुमचा बी नाही का? म्हणून तर म्हणाला की लोकांचं म्हणलं हसू येते म्हणून. आमची येऊन बसली. आमची म्हणजे कळाले की तुम्हाला काय कोण? बाई हे काही जनावर आहे. हा तसं म्हणणे माय बाई म्हणणे काय काय म्हणतात नवरा बायको म्हणतात. बायको अजून काय नाव पडले? मालकीन. अजून काय? कारभारी पाठाय तुम्हाला अजून. धर्म पत्नी बरोबर आहे. लक्ष्मी अजून. अरे सांगा की मला उगा ऐकी ना तरी येते. 3 अजून अर्धांगिनी सुद्धा म्हणतात. काय अर्धांगिनी? मी म्हणलं नाही. अर्धांगी पार्वती. महादेवाची पार्वती काय होती? अर्धांगिनी. आपली अर्धांगिनी आपल्या घरची अर्धांगिनी. अर्धांगिनी नाव का पडले? महादेवानं ठेवलंय महाराज. अर्धांगिनी नाव का पडलंय? या देहाचा अर्धा मालक कोण आहे? अर्धांगिनी. म्हणजे गड्याने एकच चुकले महाराज. तिचं नाव अर्धांगिनी असल्यावर कवा बी तुम्ही व्यवहारातलं संसारातलं अर्ध सांगायचं. तिचं नाव काय? अर्धांगिनी म्हणून अर्ध सांगायचं. तुम्ही काय केलं? फुल्ल सांगितलं. तिने फुल्लांगणी आणि आपण अर्धांगिनी. चुकून बोलायचंच नाही. तशी माझी अर्धांगिनी येऊन जवळ बसली. कशासाठी सांगलो? ध्यान ठेवलो का तुम्ही? कशासाठी सांगलो नाही? घरामध्ये संसारात दुयारी शिरल्यावर कसं होते सांगलो. म्हणजे देवाला सोडून केल्यावर काय होतंय आणि देवाला धरून केल्यावर काय होतंय. आपण देवाला धरून करावं. आता देवाला सोडल्यावर कसं होतंय? देवाला सोडलं की अंतर पडते. अंतर पडले की दुयारी शिरते. आता तुम्हाला याच्या पुढले सांगतो पण तो आता वेळ नाही. आता तुम्हाला सांगतो पेरणी चालू आहे. ट्रॅक्टरची नाही बैलाची. दांडी लख हालू लागली. काय करावं लागेल? पाचर. काय मारावं लागते? पाचर. कशा पाहिजे? अंतर पडला म्हणून पाचर आहे. तसंच आहे आपलं. देवाचा अंतर पडला की देव बी आपल्याला पाचर मारतो. एक सांगू का? दांडी मोडल, टिप्पण मोडल, मारल्याला पाचर निघायचं. पाचर मारून घेऊ नका. जन्म माणसाचा आहे आपला. चुकून बोलायचं नाही आपल्याला. चला आता माझ्या घरचं सांगू लाव. दुयारी सांगू लाव. बसतो 2 जण. बसल्यावर आमच्या सुनानं चहा करून आणून दिली. चहा पिलो. म्हणजे काय हो म्हणजे 2 महिने झाले घरलाच नाही. अरे कीर्तन होते घरी तरी येऊन का करायच्या? काय मला कळणार रे मा. तुमचं घरावर ध्यान नाही, शेतावर ध्यान नाही, लेकरावर ध्यान नाही, आमच्यावर नाही तर नाही. आता तुम्हाला बोलतात का? बोलणार तरी आम्हाला बोलतात का? महाराज म्हणले की नरम सूत्र. ते दारू पिणार सुद्धा आमच्या अंगावर येते. लवाड बोलणं विरोधाने बोलणं. काय काय झालं? काही नाही. माय म्हणली बरं झालं आलो. ते म्हणली काय होतं ग? म्हणलो काही नाही. काल माझा मावस भाऊ आला. म्हणली कस काय आलता ग?
माझ्या मावस बहिणीचं लग्न ठरलंय म्हणले आणि मूळ चिठ्ठी दिल्यात आणि आपला दोघांना बी या म्हणल्यात माझ्या मावस भावांतर डोळ्याला पाणी आणलं तर अक्का भाऊजी कधीच घरला येणार तिला काय कीर्तन सरणार सोयरा धायरा कळणार कीर्तनच तेवढं कळते बरं माझ्या पोरीच्या लग्नाला या म्हणा अक्षता टाका जाऊत ग जाऊत म्हणलो जाऊत आपण दोघ जण जाऊत म्हणलो आपण दोघ जण मग तिला खुशी वाटली आता ज्ञान महाराज दोघ जण जाऊन खुशी वाटली मी म्हणलो चिठ्ठी बाण बरं का इकडे न कर दिली चिठ्ठी बघ तिला वाचून चिठ्ठीवर होत 19 मिनिटला 11:42 माझी डायरी खिशातली काढलो 19 तारखेला मला 2 कीर्तन प्रसादाचं संध्याकाळी मी म्हणलो काय येणं होते की ग म्हणलो कस काय बा अगं 2 कीर्तन आहे जाऊत माय अगं कीर्तन शिवून कस जाऊ ग म्हणलो तू काय कर पोराला घेऊन जा अक्षता टाकून या शिरली धुई गा तिच्या मनात खुशी होती हे ना माझ्या संगीत लट्ट म्हणे उतरलं उठली म्हातारडी महाराज लांबली मी ओळखीलो आता घरात बिघडलं कीर्तन करून उपयोग मग मी म्हणलो हे बघ काय वा अरे काय जाऊ दे कीर्तनच गेल तर गेले तू मी लग्नाला जाऊ पोहे करू का हो म्हणजे आता नको आता धुई कशी जाते बघा नको म्हणलो आता नको म्हणलो आहे तुम्ही पोहे खायना माझ्या सुशेला तुझा सुशेला नको पोहे नको तुझ्या संग मी लग्न कीर्तन गेले तर गेले 18 तारखेला संध्याकाळी येतो 19 ला जाऊ मी कुणाला तर सांगतो दुसऱ्याला करायला काही हरकत नाही खुश झाली महाराज बरोबर आलो सकाळच्या बारी 18 तारखेने 19 तारखेला स्नान दोघांनी केलो पूजा केलो तिने पिशवी भरून ठेवली साडी टायल टोपी सर्व निघाल्या उशीर मला म्हणली आता तुमच्यात कीर्तनाला तर माझी बॅग घेतात कोणी तिने घेणं हे घ्या बरं बॅग चला पुढे घ्यावं लागते तुम्हाला सल्लाबाद बोलणार नाही गड्याला लई अवघड आहे नवरा बायको जर नांदेडला निघाल तर जागा गड्यानं धरावं लागते थैली हातात त्यानेच घ्यावं लागते एसटी जागा त्यानंच धरावं लागते 3 वस्त्या हे दम टुक्याला धरून उभा टाकते निघालो महाराज मी कॅरी बॅग घेऊन पुढी कशा पाहिजे सांगलो घरात धुयारी शिरली की कसं होती आहे म्हणजे विघ्न कशी येतात सांगू लाव कॅरी बॅग घेऊन मी पुढी तिला मागे गेलो बस स्टँडला की 5च मिनिटात एक ऑटो आला मी पटकन बसलो पुढी तिला म्हणून बस मागे पटशीला बसली त्या ऑटोवाल्यानं उभा केलं काय मम्मा तुम्ही मागे बसा म्हणा का बरं दब्बर माणसं जमणार मला 4 घ्यावं लागतं पुढे मला बसतो बाबा म्हणलो बसलो गेलो महाराज 1 किलोमीटर चालत जायचं होतं त्या गावला एक मोठा पूल होता वरी तळाव होतं मोठं त्या तळ्याचं पाणी नदीला होतं नित्तळ संघ मेची 19 तारीख होते ऊन लागला तर काय तर 25 बाई धुणं धुवलं लागते त्या नदीवर त्या पुलावून मी पुढे कॅरी बॅग आणि तिनं माझ्या मागे बायालाही बोलत्यात लगेच 2-3 बाया आल्या टोपलं घेऊन दुनियाचं पुण्या गावची अक्का आम्ही लाईची हमाय कुठं चाला आमच्या मावस भाऊ पोरीचं लग्न आहे माझ्या मावस बहिणीचं माय चांगलं घर आहे दिला आहे पोरग बी चांगलं आहे कष्टानं दिला माय लई मेहनत केला माय म्हणजे आमची बायको होईल माझा पहिल्यापासूनच माव भाऊ चांगला आहे असं तसं तिनं बोलल्या की ती बोल बाया निघाल्या ही निघाली मी पुढे आजूक 3 बाया आल्या त्या 3 बायातली एक बायको माझ्या बायकोची लहानपणची मैत्रीण दोघी बी गाव एकच फडक्यावर होत तेव्हा गल्लीत खेळलेल्या त्या बाईने तर कशासाठी सांगलेला मी घरात धुई शिरल्यावर कसं होते सांगलेला तिने तर टोपलंच खाली ठेवलं आमच्या बायकोच्या गळ्याला पडले त्या म्हणलो हिची लहानपणची कोणतं असेल नाही दोघी बी घड डोळ्याला पाणी आमच्या बायकोचं नाव आहे नागिन का बरं विसरला माझ्या बायकोचं का नाव खोटं सांगलं लोकांनी लबाड बोलणार माझी शपथ लबाड बोलणार नागिन आहे नाव आणि ते बाई दोघी जण गळ्याला पडले ती बाई म्हणाली लहानपणची असलेली खेळलेली तिनं लहानपणची नागिन म्हणली ती नागूच म्हणायची
त्यात खेड्यामध्ये तिने गळ्याला पडली तेच नागू आपली भेट कवा झालती का आपण लहानपणी कसं खेळत होतो बाई नागा रडल्या दोघी गळ्याला गळ्या पडल्या तिने लगे म्हणली नागू 15 दिवसाखाली आमच्या पोरीच्या गावला गेलते तुझ्या नवऱ्याचं नाव लई सांगितल्या गावातल्या बायानं गड्यानं लाडीकर महाराज काय कीर्तन करतात म्हणले माझ्या मनात होत नागिन तुझ्या मावस भावाच्या लग्नाला इथे येतील आणि तुझ्या नवऱ्याला मी बघते म्हणून माझ्या मनात हौस होती नवऱ्याला घेणं येणं आणि सासऱ्याला चाललेस की नाही मला सांगा तुम्ही एवढं हसणार बापरे आमच्या बायकोला काय वाटलं असेल तुम्ही एवढं करून हसणार तरी माझ्या बायकोला काय वाटलं असेल आमच्या बायकोचं हृदय भरून आलं माझं वाईट वाटत चिमणीने तोंड केली काय करत्या एवढ्यावर थांबली नाही ते बाई लागेल अजून तुझा सासरा घुश्यावणी आहे की म्हणली तर आमची बायको लई सुखी महाराज लग्न झालं सर्व झालं संध्याकाळी 4 वाजता गावाकडे निघालो गावाकडे निघाल्यावर जेवण खाऊन झालं झोपले सर्व लेकर बाळ वजन म्हातारी मला म्हणली हे काव बोल की तुम्हाला सांगावी वाटलं नाही सांगून म्हटलं झालं काय काय पतय झालं काय ग काय झाले तुम्ही बघतील नाही का काय ती बाई गळ्याला पडली बघा पडली की बघते लोक तिनं म्हणली काय म्हणली नागू नागू तुझ्या म्या नवऱ्याला बघा म्हणून ते सासऱ्यालाच घेऊन आल्यास की म्हणली आई माणूस मेल्या निरोलेस का बस म्हणली तिच्या घरी तिनं राहिले आपल्या घरी आपण नाही बाय म्हणली मला वचन द्या म्हणली काय करू वचन देऊ बोलते म्हणली वचन द्या बाय दिलो वचन घे बाबा काही नाही म्हणली उद्यापासून धोतर नेसायचं काय करू पॅन्ट नेसा म्हणल्या आता मी आता वचन देतो महाराज इकडं तुमच्याकडे बोधरला कीर्तनाला गेलतो मोखेडला उतरलो होतो म्हणा त्या गाड्यावर पॅन्ट होती त्याला कोणती पॅन्ट म्हणतात हा त्याला काही कमरेचा माप घ्यावा लागला बाटम पिंढरी काहीच नाही कसल्याला बेटा फाकलं की मध्ये तसले 2 पॅन्ट घेतले लगेच कारखान्याहून 2 ऊस तोडायचे कोयते घेतलो घरला गेलो कोयत्याची पूजा केलो पॅन्टाची केलो आली म्हातारी आणलो का पॅन्ट हो बघ 2 4 अजून आणतो 2 आणला चमण्यात चमकलं पुढे आणि हे कशाला आणलावं बस एका कोयत्याला 1.5 लाख एका कोयत्याला 50,000 असे 2 लाख रुपये घेऊन आला म्हणलो कारखान्यावर आणि ते कशाला व अगं ऊस तोडा जायच्या उद्यापासून काय बोलला 45 वर्ष झाले कीर्तन करायला मला येडं बनवून राहिला तुला काय येडं बनलो आणि आपल्याला कोणी ऊस तोडा बोलील का बोलील म्हणलो कसं बोलला आता आपल्याला कोणी बोलील का ऊस तोडा आहे बरोबर आहे तुझं म्हणलो ऊस तोडा आपल्याला कोणी बोलील ना तुझं मान्य आहे मला सांग म्या पॅन्ट ठेवल्यावर मला कोणी कीर्तनाला बोलील का हे बी खर्च आहे मग ऊस तोडा जायचा का पॅन्ट लिवायच्या अगं माझी धोतरच ते सामान्य म्हणजे घरातली धुई काढावं लागते धुई जोपर्यंत पुरुष मंडळानं धुई संसारातली काढणार नाही तोपर्यंत या जन्माचं कल्याण संशय बाजूला काढला पाहिजे आहे संशयातूनच पापाची उत्पत्ती होते आणि त्याच्यानंच आपण अधोगतीला जातो म्हणून संतांनी सांगितले अरे तुला जन्म मिळाला कशासाठी मिळाला पहिल्या चरणात सांगितले महाराज सुकृते नरे जन्म Happy
सांगितले बहुता सुकृते, चांगले कर्म केल्यामुळं, सत्कर्म केल्यामुळं, पुण्य मिळाल्यामुळं हा मानवाचा जन्म मिळाला. कशासाठी मिळाला त्याचं उत्तर दिले. स्तवी महाराज शिवप्रेमे, या जीवाचं कुलदैवत, जीवाचं जीवत्व बाजूला काढून शिवत्व प्राप्त करण्यासाठी तुला जन्म दिलेला आहे. हे करण्यासाठी तुला एकच करावं लागेल. स्तवी महाराज शिवप्रेमे, नाम घ्यावं लागेल. बरे कसं? असं नाही. कसं घ्यावं लागेल? कसं घ्यावं लागेल? प्रेमानं. देव दोनच ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. कुठंच नाही देव. सांगू का तुम्हाला? एक भावात देव आहे आणि एक प्रेमात देव आहे. देव भावाचा भुकेला आहे, मनमत म्हणे देव प्रेमाचा भुकेला. दोनच ठिकाणी आहे देव. कुठंच भानगड करू नका. आता मी तुम्हाला विचारतो, पाटील किती मास्तर? हा नाही, राहू द्या राहू द्या. आमच्या मा सोयऱ्याला जातो. सोयऱ्या प्रेमामध्ये देव आहे. आता खरं इमानदार सांगा, तुमचं जास्त प्रेम कुणावर आहे? कोणतं मी म्हणा, मला काय करायचं? जाऊ द्या जाऊ द्या, तुम्हाला कशाला विचारावं. हा बोला, माय तुझं प्रेम कुणावर आहे? अरे तुम्ही मृदंग वाजविणारे तर असं म्हणू नका. मृदंग वाजविणाऱ्याला बायका मिळणार गेल्या. तुझं झाले बरं पुढल्याचं सांगूला. मी एका मृदंग वाजविणाऱ्याच्या सुरिकेला गेलतो. काय कला आहे मी विचारलं. मी म्हणलो मृदंग वाजवते नंबर 1चा. त्या पोरीने म्हणजे नगे का माय म्हणजे. का बरं? वाजून वाजून लोखंडावणी हटवत्या. एकच चापट तिथं माझा जीव जाईल. दोनच म्हणतो अवघड आहे. आम्हाला सुद्धा म्हणे कीर्तनकार आहे म्हणले की बरेच आमचे कीर्तनकार अडकून बसले होते. आता आता सुटल्या. रे बाबा जबान कीर्तन करते नका कीर्तीची, जाऊ द्या तिकडेच म्हणे. आता कसं लग्न होण्याला सांगतो. ननंद रावणे, सासू रावणे, सासरा रावणे, एकच बोका राव. आणि मग विचारायचं शेत किती हाय, माय काय, बाप काय, हे विचारायचंय. अवघड झाले महाराज. तुम्हाला सांगून जातो, मी महिला मंडळाला विचारतो, माय आधी सासू का आधी सून? चला बोला, आधी सासू का सून? महिला मंडळ तुमचा विषय आहे. आता सासू नाव कशावर पडले? सासू म्हणता कोणी? आमची सासू म्हणता कोणी? सासूर वास, फक्त सासूचाच घमघम वास येते. म्हणून विचारला आधी सासू का आधी सून? माय सासू नाही, आधी सून होती. सून झाल्याशिवाय सासू होता येईना. तसं भक्त व्हावं लागतंय, मग देव बघावं लागतो. मग सून व्हावं लागतंय, मग सासूचा तोरा येते. तोर येईना, सूनच नाही ते सासू कुठे होणार आहे. तसं भक्त झाल्याशिवाय देव होता येत नाही, देव पाहता येत नाही. आता देव तुम्हाला पाहत तुम्हाला. आता तुम्हाला विषय द्या. आपला कुठं चालता विषय माहित आहे का तुम्हाला? काय विचारलं होतं तुम्हाला? काय विचारलो? शिवार शिवार नाही. तुम्हाला विचारला तो तुमचं जास्त प्रेम कुणावर आहे म्हणून. बरोबर आहे का? कुणावर आहे जास्त प्रेम? सांगू, कोणीच कोणावर प्रेम करत नाही. कोणी नाही रे कोणाचे, अंती एकटेची जायाचे. सर्व मायेचे ममतेचे, कोणी नाही संगतीचे. कोणीच कोणावर प्रेम करत नाही. हे सर्व लटका बाजार आहे. एकच या माणसाच्या जीवनात प्रेम करायचं, त्या देवावर प्रेम करायचं. एकच प्रेम करायचं, त्या संतावर प्रेम करायचं. एकच प्रेम करायचं, त्या नामावर करायचं. नामच देव आहे. भानगडीतच पडायचं नाही. नामच
देव आहे. ज्ञानच देव आहे. म्हणून काही बी करायचं पण संतांच्या विचाराच्या चालायचं, साधू संतांच्या संगतीमध्ये जाय जीवन घालायचं. एवढंच नाही, संतांच्या चरणाची सेवा करायची. बघा तुम्ही भाग्यवान आहो. कोण भाग्यवान? तो देवाला आकळलेला आहे. देव कशाला आकळतो? फक्त भावानं आणि प्रेमानं. देव भावाचा भाव पाहिजे महाराज. भाव आपला भावच नाही महाराज. आपला भाव निराळाच आहे. हो, काम पडलं की शिव 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 म्हणायचं. संकट दूर झालं. शिव कुठे की देव कुठे की महाराज. असले आपली काम पडलं लय देवाची आठवण येते. काम संपलं. त्याला प्रेम म्हणत नाही. प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती कोवनिया वेडा भुवता भुवता करी न सांगता. न सांगताना सुद्धा देव काम करतोय. पण तू कवा प्रेम पाहिजे. आपलं प्रेम लेट काय. आता तुम्हाला सांगल्यावर कीर्तन लांबते महाराज. सांगतो तुम्हाला प्रेम. एक माणूस शिवायके झाला. शिवायके झाला म्हणजे मेल. मेल्यावर त्याच्या घरची माणसं काय करतील? रडाय सुरू करते. सर्वात जास्त कोण रडत? अर्धांगणी असते. कोणती बी बाया आल्या की अक्का आमच्या त्याला बोला आलीस का? रडणे माहिती कसं रडणे म्हणतेस? कसं मला माय तू होतो कोणा चांगलं केलीस. तुला काही नाही. उघड नको डोळ्याला पाणी काढणं, उघड डोळे मातीत घालणं, कंबर बांधून तुला संसार बघावा लागते. येड्यावर रणो काका माझी शपथ आहे. म्हणून ती बाया सांगितलं की असले शहाणी माणसं जातात. असले शहाणी माणसं गेल्यावर तर म्हणतात आला परवा दिवशीच बसवतो की महादेव मंदिरावर दोघच. एवढं रडत्या महाराज. खटाखट दात किळ्या बसत्या. किती वाजे कोणा रडते. आंघोळ घालून जवळ बसले की बदलून रडते. कसं उरपाट रडत्या सांगतो. आता निघायच्या पुढी म्हणतात बाका झालं तेच. आता मरणाराचं बाका होते मी म्हणते की बाका झालं तेच. आता मज कसं होईल आणि मरणाऱ्याचं कसं होईल? बरोबर आहे का? म्हणजे रडण्याची बी दोन प्रकार आहेत. घाबरू नका माय. ह्या गड्याची मी खरपटी करतो ही बी बदमाश आहे. तुमचंच नाही ह्याची बी सांगतो. बायको मिल्यावर कसं हे नका बदमाश राहतात. बायको मिली की जवळ बसणार कुठं टेका घेऊन बसते. माणसं आलेले बघत्यात खालून बघतात. शानी शानी माणसं जवळ बसतात. कस झालं पाटील मालक कस झालं? काय सांगा. आकाशामध्ये हे चमकली चमकली तेच येते. चकली द्यायची म्हणून काकाची माझ्यावर एवढं प्रेम लावते. हातातली चवळीची शेंग निघून गेली. तसं म्हणणे काही नाही. झाल्याला झालं होऊन गेलं. तुम्ही काय नाही नाही आला
पुण्यामध्ये 2.5 महिने खांद्यावर घेऊन फिरलो, लेकराला घेऊन फिरलो. काढून चमकले शाने हाव रडू नका उग, ह्याने बी रूपारून बदलते. तिनं मेल्याला मला काही वाटणार गेले, झालं सुरू. मला तिने मेल्याला काही वाटणार गेले, मग कसं म्हणणार. आता सोन्यासारखे घरात लेकरं आहेत, रात्रीच्या 12-1 वाजता उठून आई म्हणल्यावर काय करू. दुसरी बघ, लटका प्रेम आहे महाराज. या जगात कोणीच कोणावर प्रेम करून फुकत जावा, फुकल्याशिवाय पेटणार. महाराज प्रेमानं नाम घे आणि जन्म तुला चांगला मिळाला, पुन्हा जन्म नाही. म्हणून दुसऱ्याच्या सावध व्हा म्हणले, पुन्हा जन्म नाही. आता एक सांगतो, झालं 11 वाजले महाराज, लिमिट संपलं कीर्तनाचं. लोक जांभळ्या देऊ लागल्या, एवढे हुशार आहेत, रोडच्या कडची लोक आहेत. पुढे अमरावती, कोल्हापूर, सातारा इथूनच गाड्या जात्या. एवढे हुशार आहेत, इमानदारीने मला सुद्धा पता लागते ना गेला, डोळा लावलेला न उघडलेला. एवढे डोळे फाडून बघला, मला सुद्धा चकली देऊ लागल्या. हा असं झोपाल्या, लावला डोळा गेला, घाबरू नाही का, फवारणारा होता. ध्यान देऊ नाही का.
पुन्हा जन्म नाही. प्रेमाने शिवभक्ती करा. सांगतो तुम्हाला कवा भक्ती घडते, कवा होते. एक सांगतो तुम्हाला, ध्यान ठेवा. सत्य, तुम्हाला कोष्टक सांगणार जीवनामध्ये आनंद मिळायचं. सत्य बोलावं का सत्य वागावं? त्याला बोला खट खट खट, वागावं आणि काय बी बोलावं. सत्य बोलावं बे, सत्यम शिवम सुंदरम. सत्य हेच शिव आहे, सुंदर हेच शिव आहे. कळालं का? म्हणजे सत्य बोलावं बी, सत्य वागावं बी. तुम्ही सत्य बोललो, सत्य वागलो, आपोआप तप घडते. काय घडते? तप घडते. जस जस तुमचं तप वाढलं, तस तस देवापाशी तुमची पत वाढते. जस जस देवापाशी पत वाढली, सत्य बोललो, सत्य वागलो की हृदयात दया येते. हृदयात दया आल्यानंतर सेवा घडते. सेवा, सेवेत देव आहे. मी म्हणणार नाही, देवाचे द्वारी उभा कृष्णवरी देणे मुक्तीचारी. हे संताचे आहेत महाराज. अरे संताच्या वाणीत किती ताकद आहे, किती ताकद आहे संताच्या वाणीमध्ये. संत संगतीत किती ताकद आहे सांगू तुम्हाला, सांगू. ज्ञानेश्वर माऊली आनंदीच्या वाटेने चलत असताना एका राजाच्या मुलीनं मुलाचा ड्रेस देऊन पाया पडला. ज्ञानेश्वराने सहजच आशीर्वाद दिला, चिरंजीव भव. होती कोण? मुलगी होती. आणि आशीर्वाद ज्ञानेश्वराने काय दिले? मुलाचा दिले. ती मुलगी उठली, हात जोडली, माऊली, ज्ञानाचा राजा, ज्ञान राजा, अरे मी एका राजाची मुलगी आहे, मुलाचा ड्रेस लिवली, पाया पडले तुमच्या मुखातून. चिरंजीव भाऊ म्हणलो. मी चिरंजीव नाही, चिरंजीवनी आहे. ज्ञानेश्वर महाराज पुढे निघून गेले. महाराज संताच्या मुखातून निघालेली वाणी देवाला सत्य करावं लागली, मुलीचा मुलगा करावा लागला. एवढी ताकद त्या अखंड शिवनाम सत्यामध्ये आहे महाराज. हे संताची संगती, संत दर्शन, संत योग आहे महाराज. योग साधा नाही. तुम्हाला वाटलं रे मी एवढी दिलो तेवढी दिलो, आपल्या बापाच्या घरचे नव्हत. कुणाला काय करील याचा भरोसा नाही. बघत 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 जर नक्कर घाम आला तर 2 लाख जातात. लगे डॉक्टर तपासले, एक नस दबली तुमची, बायपास. जा बायपास बाहेरून. बायपास कशाला म्हणतात? नांदेड मध्ये बायपास, देगलूरला बायपास आहेत नाही. बायपास म्हणजे गावात तुझं तोड नको तिकडूनच जा. त्या शरीरात बी तसलंच आहे. बायपास जा तिकडून जातोस. अवघड आहे महाराज. नव कोण दिवस येईल कैसा नाही, देहाचा भरोसा. तुम्हाला एकच सांगितलं कोष्टक, सत्य वागावं, सत्य बोलावं. तप घडते, तप घडली की दया, दया झाली की सेवा. हे फक्त मानवाला कळते. तुम्हाला सांगतो, त्याच्या पुढे सांगू आता आहे झालं. माणसाने शेवटचं सांगू, माणसाने माणसाप्रमाणे, बरोबर आहे का? अरे जन्म माणसाचा आहे महाराज. आज 99% व्यसनामध्ये अडकले महाराज. आमच्या माय मावल्या डोळ्याला पाणी आणलेल्या. आमच्या माय मावल्या या महादेवाला काहीच मागणार, महादेवा माझ्या कुंकवाला बळ दे एवढंच मागतात. सोयाबीन मागणार, तुरी लई होऊ द्या म्हणणार, ती म्हणून गडी का मागणार, बरी माया मागणार. एकच देवा महादेवा माझ्या कुंकवाला काही होणे, माझं कुंकू बळ करते. तर एखाद्याचा नवरा व्यसनाधीन असेल तर तिने महादेवाला म्हणजे काहीच नको देवा, तेवढं व्यसनातून मुक्त कर. लई भानगडे येतात. लबाड बोलणार नाही, विनोद सांगणार नाही. महिन्याखाली गोष्ट आहे, एक माय मावली लोकांच्यात हरभरा काढायला गेली. हरभरा तर माहित आहे की, हरभरा दिवसभर काढून घरला आली. 6:30ला हात पाय तोंड दिवली, विभूती लिवली, लगेच पिठलं भाकर करायला सुरू केली. नरशिवून आले मालक.
आल्या औषध म्हणले घ्या याला कोण म्हणतात किरकिर लावू नका मी सकाळपासून काम केले हे खानदान अरबा नवगाय किरकिर आहे माय मला कळलं रे नर्सीला जाऊन आला कळलं रे मी काम करून गेले तुम्ही इस्त्रीचे कपडे लिहून गेला काय म्हणलेस नायगाव बिलुलीचा जर मी आमदार झालो अगं माझे आमदार नरसिंह नायगाव धर्माबाद बदलून टाकून देईन गर्दा करू नका व तो का भाकर झाल्या भाजी केली पिठलं केलं पद्धतशीर जेव्हा तुम्हाला ज्या झाले झाकून घेऊन निघा ते कपडे काढा लुंगी गुंडाळा पद्धतशीर आराम करा मी काही म्हणणार तुम्हाला काय म्हणल्यास मी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर महाराष्ट्र बनवून टाकून देईन शेतकऱ्याला सुजलम सुफलम करेल उगा बसावं जेव्हा आगा जाऊ दे मी जर 5 वर्ष मुख्यमंत्री झालो जर मोदीने म्हणले तोच हो पंतप्रधान म्हणले तर भारत देश बदलून टाकेल तिने म्हणले का वळवळ करून बुलढाणा म्हणले तुम्हाला कपडे बदलून लुंगी गुंडाळा म्हणला तर माझं पिवळं पडकर लिहून आला ही पडकर आली मग बदलतात म्हणजे भारत नायगाव नरसी पिवळा पण पिवळा एवढा फडका लिहून आला मला म्हणजे सांगलं तर तुम्हाला वाईट वाटेल की व्यसनाच्या आधी जाऊ एवढा मूल्यवान ध्यास तुम्हाला जर सांगलं तो लवाड बोलणार नाही मी रात्र जाईल महाराज लोकांना फुल्ल घेतला तीच निघाला गावाक खायला मुरकुचा पुडा घेतला वट्टाने ते घेतला खिसा ठेवला निघाला गावच्या कडेला आला वारण वावदान पाणी सुरू झालं महाराज गाराचा पाऊस मे महिन्यात मार्गाराचा दिवला की पडला झाला पालत गावची नाली वरून निघला त्या नालीचं तोंड खुपसून पडला झाला तिचा कड म्हणा चमकडी कोण काढला माझे फोटो आता ह्याचे फोटो काढायचे हिचा चमकायला हा केला की ते पहिल्या सुरूच पाणी होतं बारके बारके लेंट कस वाट हा केला की म्हणजे 5-6 जाऊ गट गट गिळावं चपसन गोळ्या महाराज एवढं झाल्यावर पडला सुंद महाराज खारा ते मुरकुड त्याचा वास डुकरायला आला डुकरायला ते डुकर गेलं जवळ मस 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 वास घेऊन योगायोग खिशात खाल्ली आणि ह्याचा खिसा रिकामावर डुकरीन परेशान गोल फिरवली त्यानं सुंद पडला की डुकरीनं वजन लोटली तोंडाने त्याच्या पायी हे खिशातले खायला लोटली उशीर म्हणालाय पप्याची माय लोट नो ग आता पप्याची माय आली पप्याची माय आज चूक लोटली डुकरीनं पप्याची माय लई थंडी वाजायला गे लोट नो ग पलंगाच्या खाली पडताव ग आता पलंगात नाही तुला आज चूक लोटली झालं डुकरीने लोटते की पाठीवर हात फिरीला झालं पप्याची माय म्हणून डुकरी नाही फिरला की थंडगार हाताला लागला बो पप्याची माय येडो का काम गोळ केलेस ग म्हणून आजूक लोटली डुकरीनं लोटली की असा हात फिरीला पप्याची माय म्हणून असा फिरला शिपूट हातात आलं अबो रोज बुचडा घालतो ती आज येणी घालते म्हणाला काय या जन्माचं वाटोळ आहे पुन्हा जन्म नाही रे व्यसनात घालू व्यसन या भक्तीचं व्यसन लागते नामाचं वेळ लागते तुला अरे वेळ कशाचं लागावं त्या देवाकडे जायचं वेळ लागावं त्याच्याशी एकरूप व्हायचं लागावं चांगलं वागायचं वेळ लागावं व्यसनातून मुक्त व्हायचं वेळ लागावं बरं आपण व्यसनात गेलो महाराज काय सांगावं महाराज हो काही एवढे 2-3 लेकरं उभा टाकलं महाराज आज आमची गरज नाही आता आमचं आयुष्य संपल्यात जमा आहे महाराज आज तरुण मंडळी कोणीच नाही महाराज महाराज लबाड बोलणार नाही आज संप्रदायात बंधन राहिलं नाही संप्रदायामध्ये आचार राहिला नाही संप्रदायामध्ये विनय राहिला नाही संप्रदायामध्ये आदर राहिला नाही माऊली काय महाराज करुणा असली पाहिजे महाराज ती
लोप पावत चालले. आज कुणी कुणाला मापाय तयार नाही महाराज. नाही महाराज, प्रत्येक प्राणी मात्रावर प्रेम केलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी पसायदांमध्ये काय नाही त्याचं वर्गीकरण नाही. उगं ज्ञानेश्वर महाराजाचे फोटो घरात, मन्मस्वामीचे फोटो घरात. अरे फोटो सायकलवर आली, फोटो घरात आली, फोटो हॉटेलावर आली. ज्ञानेश्वर माऊली भोजनालय, ज्ञानेश्वर माऊली किराणा दुकान, तुकाराम महाराज बियर बार. विनोद सांगण्याने हो कशावर बी आले, पण हृदयात आणणे हेच वाईट गोष्ट आहे. हे येण्यासाठी तुम्हाला आयडिया सांगू राव, ज्याचं काम त्यानं करा. तुमचा जन्म कशाचा आहे? जन्म कशाचा आहे हे माहित नाही का? जन्म माणसाचा जन्म आहे. माणसाने माणसाप्रमाणेच वागावं. वाघाचा जन्म त्याच्या प्रमाणे, गाढवाचा जन्म त्याच्या पतीने वागावं. आपला जन्म माणसाचा, ज्याचं काम त्याने केल्यावर माणसाच्या जन्मात आनंद होतो. काय करावं? ज्याचं काम त्याने करावं. गाढवाचं काम, कुत्र्याचं काम, बैलाचं काम, माणसाचं काम माणसाने केलं. ज्याचे त्याला लावले महाराज. पण तू माणसाचं काम माणूस केलं नसल्यामुळे दुःखी झाला. सांगून जातो, ध्यान ठेवा. ऐका, एका गावात गरीब माणूस होता. गरीब बातला गरीब, कडच्या गावच्या कडला घर होते. दोघेही नवरा बायको प्रामाणिक इमानदार, गोड चिट बोलायचे. 2 गाढवं ठेवते, एक कुत्र ठेवते. गाढवावर काळी माती आणायची, मडके तयार करायचे, विकायचं गावगाव. अक्का, माय, मालक, मालकीन म्हणायचं, गोड चिट बोलायचं. घर रंगावर आलं महाराज. काय तर 25 पोते सोयाबीन घरात झालं. काळ्या मातीवर मडके करून 2-4 पोते तुरीचे झाले, मुगाचे 2 पोते, उडदाचे 3 पोते. घरटाच रंगावर आलं. काही माणसाला गावामध्ये चांगलं झालेलं पटना. गावात किती माणसं आहेत सांगा बरं मला? गावात किती माणसं आहेत? 3च माणसं आहेत. अतिशाना, मोहकम शाना ना अर्धवट शाना. ती गबी बसत्यात इथंच. 2 जण आडवं पट्ट्यात आणि एक उभं बसते. आमदा कतई शिवार पिकणार. दुसरा म्हणते, कस काय पिकणार? आंब्याला तोर आला नाही, आंब्याचा मोहर गळून गेला. तुझी दात राहिली त्या मोहरावून तुला काय करायचं? एक जण म्हणते, काय झालं? काय कांद्याला भाव? दुसरा म्हणते, किती लावला? मला शेतच नाही. मग चिमल्या गळ्यात म्हणतो. अशी माणसं राहतात. ते गावात रंगावर घर आले की 2 जण राय केले, लई फुगट काळ्या मातीवर कमी लागले. काही करणे, त्याचं घर चट फोडावं. कशा पैसे सांगणार माहित आहे का? ज्याचं काम त्यानं करावं. माणसाचा जन्म आहे, माणसानं माणसाप्रमाणेच वागावं. चोरी करा म्हणून 2 जण निघाले. कुणाच्या घरला निघाले? त्या मामाच्या घरला निघाले. घराच्या जवळ गेल्या उशीर दारात 2 गाढवं कुत्र बसून होत. चोर जवळ आल्या आल्या गाढवं लटालट उठले. कुत्र भुकून उभं मान टाकून बसत. गाढवानं कुत्र्याला म्हणले, कोण म्हणलं? गाढवानं कुत्र्याला म्हणले, ए दादा, दादा, ए कुत्रे दादा, चोर आल्या, जरा भुका मालकाला मालकीला जागा करा. बोलच ना कुत्रे, भूकच ना. मग गाढवानं म्हणले, कुत्रे दादा, ज्याचं मीठ खावं त्याचं मीठ खावं. 4 रात्रा त्याचा अन्न खालाव, त्याला बैमान म्हणू भूक. कुत्र्यानं म्हणला, गाढवा शानपण मला सांगू नको म्हणला. मी एवढं पिल्लू होतो तेव्हापासून आला म्हणला ह्याच्या घरी. ह्याच्या घरची मालकीन महिन्याचे शिळे तुकडे टाकत्या म्हणला. रासोळ पोट कुट 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 दुखते म्हणला. एवढे 2-3 लेकरं झाले तर कधीच्या बाईनं संडास लेकराचं काढली नाही म्हणला. मोत्या यू 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 त्याच चटकर देऊन येऊ दे माझ्यानं भुकलं. कोण म्हणले? गाढवान म्हणले, कुत्र्या तू भुकणार तर भुकणार, आम्ही भुकून मालकाला जाग करतो. गाढवाचा गोंधळ लावताचा दुकान धडात धडला. कोया झाल्या उशीर
मालक मालकीन उठले, चोर गेले. कवाडाचा आवाज ऐकून तिने बॅटरी फिटली लावून बघतो, काहीच नाही, चक्क आहे. बाईने म्हणजे असंच गाडव करून आल्यात म्हणले, रंगावर आल्यात गाडव म्हणले. एवढं म्हणलं तिने रागाला उतरलं खाली, फोडून ठेवलेले लाकडं होते, जेव्हा मार दिलेला गाडवाला फटाफट रक्तानं भंबाळ झाली. दोघं बी गाडव तसंच मार खाले. कुत्र बसून कुई नाही, चपट नाही. दोघं जाऊन घरात निजले. निजल्यावर कुत्र्यानं गाडवाला म्हणला, दादू दादू. आता दादा कुठं बोलला, गाडवा बोलत ना. मग कुत्र्यानं सांगितलं, गाडवा ज्याचं काम त्यानं करावं लागतं. मी जर भुकलो असतो तर बॅटरी लावा. कुणाचं जर जनावर सुटला असेल, सरप तर निघाला असेल, काय तर तसं कुत्र भोकना. बॅटरी लावा, पुढे व्हा, शेजाऱ्याला जागा करा. गाडवा चोर पळवायचं म्हणजे काम. कुत्र्याचं काम कोण केलं? गाडवा. काय मिळालं? तुम्ही कोण आहात? माणसाव का नाही आपण? मग माणसाचं काम करावं लागेल का नाही? कुत्र्याचं काम गाडवाने केले आणि जर चिंगला तर आपल्याला रट्टे मिळाले. बक्कड पाठ बघ करून राहिले. एकाच एकाला तेलाला मीठ लागणार गेले. एवढी दुर्दशा झाली तर मी माणूस सावध होईना. सावध व्हा म्हणजे आणि एकच काम करा, शिवभक्ती करा. अरे तुम्ही शिवभक्ती केलो, यम सुद्धा तुम्हाला काही करू शकत नाही. कोण म्हणतंय? शिवपाठ पाठ नित्य नेम जासी, येम वंदी जासी दुरून वंदन करतोय. पण तो कशाला महत्व आहे? नित्य आणि नेमालाच आहे. आपण म्हणतो झालं 1 वर्ष, झाले 2 वर्ष, कोणी म्हणते 3 करा, कोणी 5 करा. त्याला नित्य नेम म्हणणार महाराज. जसं 3 टाइम जेवावं लागते तसंच आहे महाराज. भक्ती मार्ग बी तसंच आहे. तसं तुम्हाला सद्बुद्धी अनंत कोटी ब्रह्मांड नाही देवो असा विठ चिंतन करून झालेली सेवा तुमच्या कुलदैवत शंभू महादेवांच्या चरणी समर्पित.